बहुत सुकृती नरदे लादना, भक्ती विना गेला अधोगती। बाप भाग्य कैसे नसरीचे कर्म, कळीचे वर्म हरी मुढा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा, तिथे जन्मला गुणातीत एका। तयाची आरावे सुखमी जन्म लेथा, नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। रायगडी मंदिरी वसे माझा राया, चरणाची अर्पितो जन्म हे काया। रायरीश्वराची जोडली ज्याची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिवछत्रपती। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं प्रभु अंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। समचरणं सरोजं साम्राज्याभिरामं, जगरणहितपाणिबन्धनामण्डनारं। तरुं तुलसीमाला कन्दरं कन्दनेत्रं, सरोवरभृशमिठ्ठलं चिन्तयामि। दुसरे चरण संताची, त्यांचे प्रभादानी कथीचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाका दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, सेवी लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, यावर न करा अभेर। शरण शरण एकनाथा, पायी माता तुझला, पायी माता तुझला।
शरण एकनाथा पायी माता ठेवियला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा मस्तकही पायावरी या वारकरी संताच्या विठ्ठल विठ्ठल बौद्ध सुकृती नरदे लादला भक्ती विना गेला अधोगती बाप भाग्य कैसे नसईचे कर्म न करचे वर्म अरे मुढा. प्रस्तुत कीर्तन रूपे शिवसाठी निवडलेला अभंग. विश्वसंत संत श्रेष्ठ संत सम्राट महाराष्ट्र भूषण देव मान्य संत जग मान्य संत संत मान्य संत जगाचा संसार सुखाचा होण्याकरता आपला देह अखंड झिजवणारे संत शांत आणि श्रीमंत शांती ब्रह्म आणि शांतीचे सागर पैठण निवासी असणारे एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ प्रकरणातील 7व्या क्रमांकाचा 5 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून हा माझ्याकडं सोपवलेला आहे किंवा निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज या देहाचं महत्व पटवून देतात. नर देहाचं महत्व पटवून देतात की अनेक जन्माच्या पुण्याईमुळं हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. अनेक जन्माच्या पुण्याईमुळं आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे. परंतु भक्ती न केल्यामुळं तो अधोगतीला गेलेला आहे. बौद्ध सुकृती नरदे लादला भक्ती विना गेला अधोगती. मनुष्य देह मिळणे हे पुण्याचं काम आहे. हे भाग्याचे महाराज. मनुष्य देह प्राप्त होणे हे भाग्याचं काम आहे. तर मनुष्य देहांतर सत्कर्म केलं तर हे शरीर जे आहे हे भगवत रूपी फळ देणारे शरीर आहे. या शरीरामध्ये भगवत प्राप्ती करून देणारे हे शरीर आहे. परंतु हे वर्म अज्ञानी लोकांना कळत नाही. बाप भाग्य कैसे न सरीचे कर्म न कळीचे वर्म हरी मुढा. अनंत जन्माचं पुण्य जर पदरात असेल तर त्याच्या मुखामध्ये त्या ठिकाणी हरी हरी असं नामस्मरण त्या ठिकाणी निघतं. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैता होय राव रंक. उच्च जातीतील नीच जातीतील लोकांच्या ठिकाणी जर भक्ती नसेल तर नाथ महाराज म्हणतात त्याच्या मुखामध्ये माती पडते. राव रंक होका उच्च नीच याती भक्ती विन माती मुखी ज्याच्या. नाथ महाराज म्हणतात की दृष्टाचा संवार करणारा भक्ताला पायाजवळ ठेवणारा दृष्टाचा संवार करणारा भक्ताला पायाजवळ ठेवणारा असा जो हरी आहे त्याचं जर नुसतं हरी हरी असं नामस्मरण जर आपण केलं तर सायुज्यता रूपी मोक्ष तुमच्या पाठीमागे लागतोय. नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी हरी हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठीलागे विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा शब्दाशी भाव मी तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अभंगावरती बोलण्यापूर्वी अल्पसा पर्याय तो असा. अखिल कोट ब्रह्मांड नाईक करुणावरुणालय भगवान परमात्मा मोक्ताई साहेब श्री संत गजानन महाराज दादा महाराज महावैष्णव ज्ञानोबराय छत्रपती शिवाजी महाराज श्री संत भगवान बाबा श्री संत शिरोमणी सावत महाराज छत्रपती शिवाजी महाराज वाल्मिक ऋषी भगवान आदी करून सकल संतांच्या आशीर्वादानं भगवंताच्या आसेने कृपेनं आणि परमपूजनीय आदरणीय ज्यांच्या संकल्पनेतून किंवा ज्यांचं प्रेरणास्थान आहे या ठिकाणी आम्हाला सर्वच गुरुस्थानी आहे गौरवर्य हरिभक्तपरायण माणिक बाबा यांच्या संकल्पनेतून प्रेरणेतून गेले 2 वर्ष आपल्या या
सिल्लोड तालुक्यामध्ये फिरती पौर्णिमा महोत्सव, एक दिवसीय कीर्तन महोत्सव या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. जवळजवळ 2 वर्ष या ठिकाणी होऊन गेले आणि 25व्या क्रमांकाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. आज हे 25वं कीर्तन हे माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेले आहे. विठ्ठल या पौर्णिमासाठी आपल्या तालुक्यातील सर्व कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व वारकऱ्यांच्या सहकार्यातून ह्या उपक्रम आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. आणि या पौर्णिमाचं ज्यांचे आयोजन केलं ते समस्त ग्रामस्थ मंडळी मोडा बुद्रुक आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल. या अभंगामध्ये नाथ महाराज या देहाचं श्रेष्ठत्व पटवून देतात. या अभंगामध्ये नाथ महाराज या देहाचं श्रेष्ठत्व पटवून देतात. म्हणजे या जीवाला 84 लक्ष येवण्यापैकी कोणता ना कोणते देह त्या ठिकाणी धारण करावाच लागतो किंवा कोणता ना कोणता देह त्या ठिकाणी मिळतच असतो. काय 84 लक्ष येवण्यापैकी या जीवाला कोणता ना कोणता देह धारण करावाच लागतोय आणि तो सहजासहजी मिळत नाही बरं का. आपला जो देह आहे ना हा सहजासहजी मिळतच नाही महाराज. आपला जो देह आहे तो सहजासहजी मिळत नाही. का मिळत नाही महाराज हा सहजासहजी हा जन्म. पावला देह कागताळी न्याय, पावला हा देह कागटाळी न्याय, न घडे उपाय घडू आला. आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे हा कसा मिळालेला आहे. कल्पना करा, पूर्वीचा काळ एक राजा होता आणि त्या राजाला एक भयंकर असा रोग झाला. एक राजा आणि त्याला भयंकर असा रोग झाला आणि रोग झाल्याच्या नंतर एका वैद्यानं सांगितलं की तुम्हाला हा रोग जर घालवायचा असेल यासाठी तुम्हाला कावळा आणावं लागेल. काय तुम्हाला हा रोग जर घालवायचा असेल त्यासाठी तुम्हाला कावळा आणावा लागेल. आणि मग राजानं म्हटल्याच्या नंतर काय महाराज लगेच त्यानं तोंडी दिली आणि सांगितलं ज्यांच्याकडे कावळा असेल त्यांना 5 लाख रुपये बक्षीस. किती? 5 लाख रुपये बक्षीस मिळतील. आणि सर्व दोंडी दिली महाराज. राजाचे प्रधान वगैरे सर्व सैनिकांना दोंडी दिली पण कोणाकडेही कावळा मिळेना. कोणाकडेही कावळा मिळत नव्हता महाराज. परंतु एक अंध मनुष्य त्या ठिकाणी टाळी वाजून भजन करीत होता. टाळी वाजून भजन करीत होता आणि भजन करीत असताना भजन रंगात आलं आणि भजन रंगात आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कावळ्यांचे भांडणं चालू होते.
कावळ्याची भांडणं चालू असताना भांडणं करता 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 या आंधळ्याच्या टाळीमध्ये तो कावळा सापडला. आता कावळा सापडल्यानंतर त्या आंधळ्याला वाटलं हा कोणता तरी पक्षी म्हणा काहीतरी आपल्याला फायदा देऊन जाईल, तर तो तसाच धरून ठेवला. आणि धरून ठेवल्याच्या नंतर बगलामध्ये कावळा धरला. आंधळ्यानं काय केलं, बगलामध्ये कावळा धरला आणि ते सैनिक दोंडी तो देत असताना त्या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं, अरे आंधळ्याच्या हातात कावळा आहे म्हणे. हे आंधळ्या म्हणले काय? अरे म्हणे त्या हातात काय? म्हणे मला माहित नाही. अरे त्या हातात कावळा आहे म्हणले. कावळा? आणि या कावळ्याच्या औषधाची गरज राजालाही म्हटले आणि 5 लाख रुपये बक्षीस ठेवलं म्हणले राजानं, जो कावळा देईल त्याला. आंधळ म्हटल्यास नंतर आंधळाला आनंद झाला ना. आंधळा म्हणतो हा कावळा मला 5 लाख रुपये देणार आहे. म्हटले हो. अरे म्हटलं कावळ्याची किंमत 5 लाख नाही. मग ते सैनिक राजाकडे गेले आणि राजाला सांगितलं असं असं ग्रस्त आहे, अन्नग्रस्त आहे आणि त्याच्या टाळीमध्ये कावळा सापडला, त्याच्याकडे कावळा आहे आणि तो कावळा त्याला 5 लाख रुपये किंमत सांगून तो द्यायला तयार नाही. राजाने सांगितलं अरे 10 लाख रुपये सांगा. सैनिक त्या आंधळ्याकडे आल्याने सांगितलं म्हणले 10 लाख रुपये घ्या आणि तो कावळा द्या आम्हाला. आंधळे म्हणे येडे झाले का, येडे झाले का म्हणे कावळा द्याल तुम्हाला. म्हटलं या कावळ्याची किंमत 10 लाख रुपये नाही. मग सैनिक परत गेले कोणाकडं, राजाने सांगितलं तो 10 लाख रुपये देऊन सुद्धा कावळा सोडायला तयार नाही. राजाने सांगितलं 50 लाख रुपये द्या आणि कावळा घेऊन या. आंधळ्याला सांगितलं की राजे साहेबांनी सांगितलं की 50 लाख रुपये घ्या पण तो कावळा आम्हाला द्या. आंधळ्यानं विचार केला एका कावळ्याचे 50 लाख रुपये येता म्हटले आणि आणखी जर एखादा कावळा धरला, समजा एक कावळा धरला तर याचे 50 लाख, कोणत्याचे बगला तिथो त्याचे 50 लाख आणि दुसरा जर धरला तर त्याचे 50 लाख. म्हणले त्याला पेटी केवढी लागेल म्हणले पैसे ठेवायला. राजाने कधी 100-100चे नोट दिल्या म्हणे 1 कोटी, तर पेटी केवढी लागेल. आंधळ्याला अंदाज बांधायला हात वर केले महाराज. काय केलं, हात अंदाज बांधण्याकरता हात वर करणं कावळा बगल्यातून निघले संदेश. तसं तुम्हा आम्हाला नरदी मिळाला महाराज. पण कसा मिळाला, पावला हा देह कागटाळी नाही न घडे उपाय घडू आला, कारण हा नरदेह मिळणे दुर्लभ आहे. हा नरदेह मिळणं काय महाराज, दुर्लभ आहे, दुर्लभ. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. अतिशय दुर्लभ, नरदेह मिळणं अतिशय दुर्लभ आहे. या चालीनं आपले वेदांत वाचस्पती जगन्नाथ पवार
ही नेहमी चाल म्हणायची महाराज. आणि मी महाराजांची जवळून कीर्तन ऐकलेली बरं का, पैठणला लहानपणी 20 वर्षापूर्वी. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. विठ्ठल विठ्ठल. ज्याप्रमाणे संतांची भेट होणे अवघड आहे, ज्याप्रमाणे संतांची भेट होणे अवघड आहे, त्याचप्रमाणे नरदेह मिळणे दुर्लभ आहे. जसं संतांची भेट होणं अवघड आहे महाराज, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाताचडे, परिहारी प्रियांची भेटी नातुडे, दुर्लभ भाग्य गाडे मनुष्या. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाघिणीचे दूध काढता येईल, सिंहनेचे दूध काढता येईल, चंद्राला देखील धरता येईल, रवीला देखील त्या ठिकाणी रवीला देखील धरता येईल, समुद्रातून देखील तरुण जाता येईल, परंतु साधूची भेट होणं अवघड आहे. चंद्रामृत सुखे सेविल, असता जाता रवी द्रविल, बाह्य वेळा सागर तरविल, तरी त्या साधूची भेट ना होईदा. चंद्रामृत सेवन करता येईल, रवीला देखील धरता येईल, परंतु त्या साधूची भेट होणं अतिशय अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जटी करुणा केली, ऐसे वर्मा मज दावी नारायण, अंतरीच्या खुणा प्रगट नाही. जसे संताची भेट होणं दुर्लभ आहे, तसं त्या ठिकाणी मनुष्य देह मिळणे अतिशय दुर्लभ आहे. आणि मनुष्य देहाला येणं सोपं नाही बरं का. मातेच्या उदरी कोरी, पचोनी विष्ठेच्या दातरी,
आदिमुख नाव मस भारी उकडी भारी जटर अग्न विष्टलोप चौकडे नाके तोंडी कर्म किडे गर्भवासाची कष्ट गाडी कोणा पुढे सांगावे. म्हणजे आईच्या गर्भामध्ये असताना त्या ठिकाणी फॅन नाही, त्या ठिकाणी कूलर नाही, त्या ठिकाणी कसलीच व्यवस्था नाही महाराज बरं का. म्हणजे आईच्या उदरामध्ये असताना त्या ठिकाणी अतिशय वेदना आहे. मग महाराज जन्माला येताना तरी त्या ठिकाणी नाही महाराज. 9 मास कष्टलेसी डाव्याने प्रसूत झाली पिताची कर्मचाड तुझी मान अडकली अकंतु जननी दुःख झाय मोकली स्मरित्या हरिहाला शरण गाई गोविंदा परिधि मदनसा सोहजोर बाळा. म्हणजे मनुष्य देह मिळणे तो सहज मिळत नाही महाराज. म्हणजे त्या ठिकाणी मनुष्य देह मिळणे कठीण आहे. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा काय शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओक आले. प्रतिज्ञा मिश्र कर्माचा शुभ कर्माचा फळ त्या ठिकाणी असतोय. एक मनुष्य देह जर सोडला तर सर्वांना भोग येऊन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे पूर्वजन्मी केलेला भोगणे एवढंच त्यांचं त्या ठिकाणी काम असतंय महाराज. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगते. पशुदेहामध्ये भोग आहे परंतु योगाचा अधिकारी नाही. पशुदेहामध्ये बंद आहे परंतु मोक्ष मिळवता येत नाही. पशुदेहामध्ये आसक्ती आहे परंतु पशुपक्षाच्या देहामध्ये त्या ठिकाणी भक्ती नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सर्व जग संसार वृक्षाच्या शाखा आहे. हे सर्व जग संसार वृक्षाच्या शाखा आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात महाराज बरं का. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत त्या शाखा गेलेल्या आहे, खाली पाताळापर्यंत त्याचा विस्तार आहे. त्यात एक मनुष्य लोक एक शाखा आहे, त्याचं मूळ म्हणजे ब्रह्मदेव आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा आता शरीर जरी झाले तरी कर्तव्य ओक आले. म्हणजे मनुष्य देह मिळणे हा कर्मानेच त्या ठिकाणी देह प्राप्त होतो बरं का. मनुष्य देह मिळतो हा कर्मानेच. म्हणजे मनुष्य देहाच्या स्वरूपावरून भोग शक्तीवरून कर्माचे आगमन येते बरं का. आणि कोणत्या कर्माने कोणता देह प्राप्त होतो हे शास्त्रात सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. कोणत्या कर्माने कोणता देह प्राप्त होतो हे शास्त्रात सांगितलेले आहे. आणि मनुष्य जन्माला येतोय याचे 4 कारण आहे. मनुष्य जन्माला येतोय याचे 4 कारण आहे. पहिलं कारण आहे कर्म. दुसरं कारण आहे पाप. तिसरं कारण आहे वासना आणि 4थं कारण आहे पुण्य. विठ्ठल विठ्ठल. पहिलं जे कारण आहे मनुष्याच्या जन्माला येतोय तो कर्मामुळे जन्माला येतो. आता कर्मी जीव राहावे ते सुख दुःखाची फळावे तया ते भोगा वया यावे. का मनुष्य जन्माला येतो याचे कारण कर्म आहे महाराज. आणि दुसरं कारण आहे पाप. जन्म घेणे घडे पातकाचे मूळ संचित फळ भोगावया. आणि तिसरं कारण आहे वासना. विठ्ठल विठ्ठल. तिसरं जे कारण आहे मनुष्य जन्माला येण्याचं ते कारण म्हणजे वासना आहे महाराज. आहे का नाही.
आता तुम्ही सर्व या ठिकाणी भागवत कथाकार, रामकथाकार, सर्व कथाकार मंडळी या ठिकाणी आहे. म्हणजे श्रीमद भागवत कथेमध्ये आलेला एक दृष्टांत आहे. एक पुण्यशील प्रक्रमी राजा, त्याला वैराग्य उत्पन्न झालं आणि वैराग्य उत्पन्न झाल्याच्या नंतर त्यानं सर्व राज्याचा त्याग केला. सर्व राज्याचा त्याग करून तो तप करण्याकरता वनामध्ये आला आणि वनामध्ये आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तप करू लागला. आणि तप करत असताना त्याच ठिकाणी एक सरोवर होतं महाराज, आणि त्या सरोवरती तो स्नान करण्याकरता तो जायचा. एक वेळचा प्रसंग आहे, देवव्रत नावाचा राजा सकाळीच उठलेला आहे, स्नान करण्याकरता तो सरोवरती गेलेला आहे. आणि सरोवरती गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी स्नान करत असताना त्या ठिकाणी गर्भवती हरण आली आणि पाणी पित असताना तिने सिंहाची आरोळी ऐकली, असंच ना. आणि आरोळी ऐकल्याच्या नंतर ती हरण धावणार, पळणार. त्या क्षणी तिचा गर्भपात झाला. तो पारस तेथेच पडले आणि त्या पारसाला पाहून जड भरत राजाला दया उत्पन्न झाली. त्याने त्याला उचलून घेतला, स्वच्छ पाण्याने धुवून काढलं आणि आपल्या समोरती घेऊन आला आणि त्याचं पालन पोषण करू लागला. आणि पालन पोषण करत असताना तो सर्व विसरलाय महाराज. पूर्वी जड भरत राजा ध्यानाला बसायचा, त्या ठिकाणी जप करायचा, तप करायचा, हवन होमन करायचा, परंतु आता तो सर्व त्या ठिकाणी विसरलेला होता. कशामुळं? हरणाच्या पाडसामुळं. त्याने पाणी प्याले किंवा नाही, चारा खाल्ला किंवा नाही, किंवा याला वाघानं खाल्लं तर, याने सिंहाने उचलून नेलं तर, असं तो सारखा चिंतन करत असताना त्याच्यावर काळानं झडप घातली आणि त्याचा अंतकाळ झाला. वासनेचा संग होय अंतकाळी तरी तपोबळी जन्मधरी. म्हणजे पहिलं कारण कर्म, दुसरं कारण पाप, तिसरं कारण वासना आणि चौथं कारण अभंगाचं प्रपंच.
सुकृती नरदे लागला, भक्ती विना गेला अधोगती. चौथं कारण आहे ते मनुष्याचं पुण्य. आणि पुण्य जर केलं मनुष्यानं तर त्या ठिकाणी मनुष्य देह त्या ठिकाणी प्राप्त होतोय महाराज. तर महाराज म्हणतात बहुता सुकृती, बहुता म्हणजे अनेक, सुकृती म्हणजे पुण्य पुण्य पुण्याने, बहुता म्हणजे अनेक जन्माच्या पुण्याने, सुकृतीने म्हणजे पुण्याने हा नरदे आपल्याला प्राप्त झालेला आहे. विठ्ठल 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 भगवान श्रीकृष्ण उद्धवला सांगतात की 84 लक्ष जीव योनी आहे का नाही, मनुष्य देहा वाचुनी अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोण असेना. भरतखंडे नरदेही प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. तिथेही विवेक परमार्थी त्यात समवर्ती मी परमात्मा. कोटी जन्माचे शुद्ध सुकृत, कोटी जन्माचे शुद्ध सुकृत तेने कर्म भूमी नरदेह प्राप्त. म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की बहुत सुकृती नरदेह लाधला, भक्ती विन गेला अधोगती. दुर्लभ असणारा मनुष्य देह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. हा नरदेह अतिशय दुर्लभ तो त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. म्हणजे हे भक्ती ज्ञानाचं आयतन आहे. म्हणजे हा नरदेह जो आहे हे भक्ती ज्ञानाचं आयतन आहे. म्हणजे हा जो नरदेह आहे, आपला जो देह आहे हे भगवत प्राप्तीचे साधन आहे. आपला देह, आपला जो देह आहे हे भगवत प्राप्तीचे साधन आहे. मोक्षाचे द्वार स्वरूप हे देह आहे महाराज. म्हणजे मोक्षाचे द्वार स्वरूप भगवत प्राप्तीचे साधन हा मनुष्य देह आहे. हा देह आहे हा भगवत प्राप्ती करून देणारा आहे महाराज आहे का नाही. म्हणून स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर विचिताती देवा, मृती लोकी भावा जन्म आम्हा. इह लोकीचा हा देह देव इच्छिताती काही. स्वर्गातील देव या देहाची इच्छा करतात. कशा करता? उद्धारून जाण्याकरता. कशा करता इच्छा करतात की उद्धारून जाण्याकरता या देहाची त्या ठिकाणी इच्छा करतात. ज्यांना हा नरदेह मिळाला महाराज, दुर्लभ असणारा नरदेह ज्यांना मिळाला अशा लोकांकडे पाहून संत सांगतात की तुम्ही काय करा, तुम्ही काय करा. त्या संत जे आहेत ते अशा मानवाकडे पाहून उपदेश करतात समाजाला. कारण त्यांना ते बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कनवळा म्हणून या. येतो हिताचा कनवळा पडती हाती म्हणू काळा. म्हणजे संतांना या ठिकाणी केव येते आणि संत आपल्याला सांगतात महाराज अल्प आयुष्य मानवा देह शतगणने ते आदरात भाय. वाटिणारे मोक्षय काय भजना देवरला ते पाहिजा. संतांना जीव येते का? हे जग अधोगतीला चाललंय. म्हणून त्या ठिकाणी संत उपदेश करतात आणि सांगतात महाराज. म्हणजे हा आपला नरदेह ज्या हेतूने आपल्याला मिळाला, हा जो नरदेह आहे हा नरदेह आपल्याला ज्या हेतूने मिळाला तो हेतू सिद्ध झाला नाही.
आपल्याला हा नरदेह ज्याच्यासाठी मिळाला तो हेतू सिद्ध झाला नाही महाराज, आहे का नाही? म्हणजे विशेष सेवनामध्ये त्या ठिकाणी आपलं आयुष्य जात आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या बंदीवानास, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एखाद्या बंदीवानास आपल्या पायातील शंकला, आपल्या पायातील शंकला म्हणजे बेडी, एखाद्या बंदीवानात आपल्या पायातील शंकला बेडी तोडण्याची शक्ती आहे, पण ती न तोडता त्यात अटकून राहणं हे अज्ञानपणाचं लक्षण नाही का? हे अज्ञानपणाचं लक्षण आहे महाराज. म्हणजे जीव जरी आयुष्याशी भावाने भगवान परमात्म्याशी तादात्म्य संबंध आहे, पण सर्वांची बुद्धी ही अज्ञानामुळं लोपल्यामुळे त्या ठिकाणी जड झालेली आहे आणि ती आपल्या स्वरूपाला ओळखण्यास असमर्थ आहे महाराज. ती आपल्या स्वरूपाला ओळखण्यास असमर्थ आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, विवेक, बंध, मोक्ष इत्यादीचे ज्ञान तिला होणं शक्य नाही. इत्यादीचं ज्ञान तिला होणं शक्य नाही. ते ज्ञान कुठं आहे महाराज? गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. ती आपल्या मूळ स्वरूपाला ओळखण्यात असमर्थ आहे आणि तिला ते ज्ञान नाही. ते ज्ञान कोणाला आहे? मनुष्याला आहे महाराज. कारण मनुष्यालाच हे ज्ञान आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज सुंदर वर्णन करतात, नरदेह परम पावन तो भक्ती ज्ञानाचे ऐकन, जिने साधे ब्रह्म ज्ञान तो धन्य धन्य नरदेह विठ्ठल. एवढे जीवनाचे प्रयोजन सिद्ध करणारा हा मनुष्य देह आहे. एवढे जीवनाचे प्रयोजन सिद्ध करणारा हा मनुष्य देह आहे महाराज. आणि तो बौद्ध सुकृतीने लाभला आहे. एवढे जीवनाचे प्रयोजन सिद्ध करणारा हा मनुष्य देह आहे आणि तो बौद्ध सुकृतीने लादला आहे. आणि भक्ती न केल्यामुळं तो त्या ठिकाणी व्यर्थ गेलेला आहे. दुर्लभ असणारा मनुष्य देह, दुर्लभ असणारा मनुष्य देह त्या ठिकाणी प्राप्त झाल्याच्या नंतर त्या देहाचं यथार्थ प्रयोजन सिद्ध न करता न केल्यामुळं तो त्या ठिकाणी अधोगतीला गेलेला आहे. भक्ती विन गेला
अधोगती विठ्ठल विठ्ठल. पूर्वीचा काळ, जुना काळ राजा होता आणि त्या राजा फिरण्याकरता किंवा निरीक्षण करण्याकरता तो राजा आपल्या नगरीत फिरत असताना त्याला एक झोपडी दिसली आणि झोपडी दिसल्याच्या नंतर प्रधानाला विचारलं, अरे प्रधाना, अरे ही झोपडी कोणाची आहे? म्हटले आपल्या इथल्या लोहाराची आहे. अरे म्हटलं त्याला बोलून घेऊ द्या दरबारामध्ये. आणि त्या लोहाराला दरबारामध्ये बोलून घेतला आणि बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी सांगितलं, अरे माझ्याकडून तुला 2 एकर जमीन बक्षीस. राजाने काय सांगितलं, तू लोहार आहे, तलवारी बनवण्याचं, भांडे बनवण्याचं काम करतो, तू आपल्या राज्याकरता तुला 2 एकर जमीन बक्षीस. आणि प्रधानाला सांगितलं, आपली जी जमीन आहे ही जमीन याला दाखवून देऊ द्या जाऊ. मग प्रधान सोबत आणि हा लोहार कुठे गेला? शेतात गेला आणि 2 एकर शेत बघितलं महाराज. भलं मोठं जंगल, त्या मोठाली झाडं होते त्या शेतामध्ये. झाडं झुडपं पाहून याला आनंद मावेना. तो म्हटलं उद्यापासून टेन्शन नाही आपल्याला. मग काय करायचं, शेती दाखवून दिली त्या ठिकाणी प्रधानाला. तो जरूर शेतात जायचा आणि काय करायचा, ते लाकडं जे होते, जे वृक्ष होते त्याचं छाटण तोडायचं, तो ते लाकडं आणि तोडून वाळू घालायचा. आणि जे वाळलेलं आहे ते कुठं आणायचा? घरी आणायचा, जाळायचा आणि काय करायचं, आपल्या भट्टीमध्ये तो त्या ठिकाणी वापरायचा ते कोळसे. असं करता 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 2 एकर जे शेत होतं त्या शेतातले सगळे लाकडं, सगळे झाडं त्या ठिकाणी त्यानं काय केलं, सगळे तोडून जाळून कोळसे बनवून त्यानं ते काय केलं, हत्यार बनवली महाराज. आणि हत्यार बनवल्याच्या नंतर पुन्हा राजाची फेरी गावातून आली. पाला, अरे म्हटलं त्या लोहाराला 2 एकर आपण जमीन दिली होती. म्हटले हो. अरे म्हणलं त्याची झोपडी तशीच आहे, त्याला बोलून घे म्हणलं सकाळी दरबारामध्ये. आणि त्याला बोलवलं आणि सांगितलं, अरे तुला 2 एकर शेती दिली होती. म्हणले हो. अरे ती कशाची होती माहिती का तुला? तुला माहिती का म्हणे कशाची होती ती? म्हटले नाही. म्हणे तुझ्याकडे एखादं लाकूड त्याच्यातलं? म्हणे काहीच नाही. म्हणे एखादं झाड? म्हणे राजासाहेब माझं काहीच नाही, फक्त कुऱ्हाडीचा दांडा तुटला होता म्हणे. तेवढं त्या तुम्ही 2 एकर शेती दिली होती त्याच्यातली त्या झाडातला दांडा बसली होऊन त्याला. मग राजाने सांगितलं, रत्न त्या प्रधानाला सांगितलं, म्हटले यो दांडा घ्या आणि जे चंदन पारखी म्हटले त्याच्याकडे घेऊन जा. त्याने ते दांडा घेतला आणि त्या चंदन पारख्याला दाखवला महाराज दांडा. चंदन पारख्याने सांगितलं याची किंमत 5 लाख रुपये. किती? 5 लाख रुपये. 5 लाख रुपये म्हणल्यावर याच्या डोक्यात झणझण व्हायला लागली ना. म्हटले राजानं 2 एकर शेती दिली होती आपल्याला. किती? 2 एकर शेती दिली होती. ती शेती आपण काय केलं, तोडली, जाळले, कोळसे केले, हत्यार बनवले. म्हटले म्हणे हो. म्हणे या दांड्याची किंमत जर 5 लाख, तर तो 2 एकर जी शेत आहे ते जर आपण विकली असती त्याची किंमत किती आली असती? किती किंमत आली असती? जागा नसती पुरली पैसे ठेवायला. तसं आपल्याला हा जो नरदी हा भगवंताने दिला, आपल्याला जो नरदी हा भगवंताने दिला तो कोटी रुपयाचा आहे. काय? कोटी रुपयाचा आहे. पण त्या ठिकाणी भक्ती न केल्यामुळे भक्ती
नरदे लागला भक्ती विना गेला अधोगती. हा दुर्लभ असणारा मनुष्य प्राप्त होऊन त्या ठिकाणी भगवत भक्ती न केल्यामुळं अधोगतीला गेलेला आहे. या जन्मात भगवत भक्ती नाही केली, या जन्मामध्ये भगवत भक्ती नाही केली, भगवत प्राप्तीच्या साधनाचा अवलंबन नाही केला. काय या जन्मामध्ये भगवत भक्ती केली नाही, भगवत प्राप्तीच्या साधनाचा अवलंबन केला नाही, मग भगवत भक्तीच्या साधनाचा अवलंबन न केल्यामुळं त्या ठिकाणी हा मनुष्य देह प्राप्त होत नाही. हा मनुष्य देह त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. मग काय होतं महाराज? मनुष्य देह मिळत नाही. मग काय होतं? पशु पक्षाच्या, कुर्मी कीटकाच्या, पशु पक्षाच्या, कुर्मी कीटकाच्या योनीत त्या ठिकाणी जावं लागतं. न करा होणे गाढव कोतरा. भगवत भक्ती न केल्यामुळे त्या ठिकाणी पशु पक्षाच्या जेवणीत जावं लागतं, कुर्मी कीटकाच्या जेवणीत त्या ठिकाणी जावं लागतं महाराज. मग एकदा का पशु पक्षाच्या, कुर्मी कीटकाच्या योनीत जर मनुष्य जर गेला महाराज, पशु पक्षाच्या, कुर्मी कीटकाच्या योनीत जर मनुष्य गेला मग एकदा, मग त्या योनीत गेला मग सुटका होणं शक्य नाही. पशु पक्षाच्या योनीत जर मनुष्य जर गेला तर त्या ठिकाणी सुटका होणं शक्य नाही महाराज. त्या ठिकाणी सुटका होणं शक्य नाही. कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा. मानवाचा नामदेवरायांचा उत्कृष्ट अभंग आहे. त्यामध्ये कोणत्या योनीमध्ये किती वर्षाचं आयुष्य आहे ते सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. मग का त्या पशु पक्षाच्या, कुर्मी कीटकाच्या योनीत मनुष्य गेला की त्या ठिकाणाहून सुटका होणं शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराज अर्जुनाला उपदेश करताना ओवी खर्च करतात. तरी मनुष्य देहाचा तागा घेऊन रुससी जो जगा, ते पदवी हिरोनी पैगा पैसे ठेवी विठ्ठल.
काय हेतून आपल्याला हा निर्णय मिळाला तो हेतू सिद्ध न झाला म्हणजे त्या ठिकाणी विशेष सेवनामध्ये त्या ठिकाणी आयुष्य घालवत आहे आणि आयुष्य घातल्यामुळं त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी अधोगतीला जात आहे. मनुष्य देहाचं यथार्थ प्रयोजन सिद्ध न झाल्यानं त्या ठिकाणी अधोगतीला जावं लागतं महाराज. मग ह्या मनुष्य देह मिळणे अतिशय भाग्याचं आहे. मग या मनुष्य देहाने जर सत्कर्म केलं तर त्या ठिकाणी महाराज परमेश्वराची प्राप्ती करून घेणारा हा देह आहे आणि हे वर्म अज्ञानी लोकांना कळत नाही. अभंगाचं दुसरं चरण वाक्य कैसे न सईचे कर्म न कळीचे वर्म अरे मुडा विठोबा विठोबा